नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील करंजी तर्फे परळी या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. माहेर वाशिणी माहेरी आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचे हट्ट आहेत की आम्हाला खेळायचे, मला हुकमाची राणी व्हायचे. इतकं सोपं नाहीये, पण आपल्याला काही खेळ खेळावे लागणार आहेत. पण तुम्हाला सांगतो तायानं, तुम्हाला तुमचं बालपण आठवत असेल ना, हो की नाही? आणि बालपण कोणाला नकोसं असतं मला सांगा ना. सगळ्यांना हवंसं वाटत असतं बालपण, कारण त्या वयामध्ये मनमुराद खेळता येतं. त्या वयातल्या बऱ्याचशा आठवणी असतात. तुम्ही आठवा तुमच्या बालपणात की आहे ना, की एक कोणतरी अशी असते ती सगळ्या सख्यांना गोळा करणारी असते, सगळ्या मित्रमैत्रिणींना गोळा करणारी असते. काही जण चिटिंग करणारे असतात, काही जण एकमेकांची मस्करी करणारे असतात, काही जण वडिलांच्या धाकाने पळून जाणारे असतात, काही जण आवडीने काही एकमेकांसाठी खायला आणणारे असतात. बापरे, अशा सगळ्या मैत्रिणींना तिथेच जमतात, तिथेच छान मैत्री होते. आपला सोहळा सख्यांचा हा सोहळा सुद्धा असाच आहे. इथे सगळ्या सख्या एकत्र येतात आणि छान बालपणात जातात, खेळ खेळले जातात, छान मैत्री होते आणि इथून जाताना ती आठवण आयुष्यभर मनात ठेवतात. किती सुंदर हा कार्यक्रम आहे. एकदा जोरदार टाळ्या सोहळा सख्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. पण सख्या इथे आल्या म्हटल्यानंतर माहेर बद्दल तर बोलणं हे होणारच, आणि त्यासाठीच आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. तुझं नाव सांग. शुभांगी मनोज यादव. शुभांगी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष झाले. भाऊजी काय करतात? लॉजिस्टिक हेड आहेत ते. ओ हो. आणि माहेर कुठलं? हेच माहेर. सासर पण हेच. माहेर पण हे, सासर पण हेच. लव्ह मॅरेज नाही, अरेंज. कांदा पोहे. कुठे झालं होतं कांदा पोहेचा कार्यक्रम? माझ्या मिस्टरांची चुलती आहे तिथे, त्यांच्या घरी झाला होता. हो. तुम्ही त्यांच्या घरी गेला होता? हा, मी त्यांच्या घरी गेलेले. म्हणजे ते माझे मामा मामी पण लागतात आणि ह्यांचे चुलती. अच्छा. आधीपासून तुम्ही भाऊजींना ओळखत होता? नाही, त्याच दिवशी ते प्रॉपर मुंबईला राहतात ना. अच्छा. कधीच बघितलं नव्हतं. मग पहिल्यांदा तुम्ही तेव्हा बघितलं? तेव्हाच बघितलं. अच्छा. पण मग जेव्हा तुम्ही बघायला गेलात तेव्हा कधी कळलं की अरे हाच आहे तो मुलगा? मला अगोदर सांगितलं. फोटो दाखवला होता? नाही, फोटो पण दाखवला नव्हता? नाही. अच्छा. ते एका गावातलं असल्यामुळे सांगायचं नव्हतं कोणालाच. अच्छा. मी पोलीस असल्यामुळे मी इथे आलेले सुट्टीला. पोलीस आहेत? हा. मी काय बोललो नाही तुम्हाला. मी सुट्टीमध्ये इकडे आलेले. मग त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे माझ्या मम्मीला वगैरे. अच्छा. तर ते बोलले आपल्याला जायचंय बघायला वगैरे, आणि ते दिवाळीच्या सुट्टीमध्ये इकडे आलेले. अच्छा. मग ते माझे चुलते आहेत, त्यांनी आम्हाला तिथे गावामध्ये बोलवून घेतलं. अच्छा. आणि मग तिथे त्यांना फर्स्ट टाइम बघितलं. मग आता माहेर आणि सासर दोन्ही एकाच ठिकाणी म्हटल्यानंतर कोणाची आठवण जास्त येते माहेरची? आई आणि वहिनी, माझे दोघी. आई आणि वहिनी. काय आठवण सांगशील? मी पोलीस होण्यामध्ये खूप स्ट्रगल त्यांचा आहे, खूप तरी. माझ्या आईचा आणि वहिनीचा पण. त्यांचा खूप सपोर्ट आहे माझ्यासाठी. अच्छा. की मी जेव्हा भरतीसाठी ट्राय करत होते तेव्हा माझ्या आईने खूप सपोर्ट केला. अच्छा. आणि मी स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे ती मला कुठेही खेळायला वगैरे पाठवायची. कधीच ती मला नको जाऊ असं म्हटली नाही. आणि तुला जिकडे जायचंय तिकडे जा, मी तुला काहीही करेन, म्हणजे तुझ्यासाठी पैसे वगैरे हे ते सगळं मी देईन वगैरे असं. आणि वहिनी पण, म्हणजे मी 10वीलाच असताना दादाचं लग्न झालं. मग त्या दोघींचा खूप सपोर्ट होता मला ह्याच्यासाठी. मला अकॅडमी वगैरे लावायची होती, तर त्याच्यासाठी पैसे वगैरे नव्हते एवढे. मग ते माझ्या आईनेच म्हणजे म्हटली चल आता आपण जाऊयात, की म्हणजे ती स्वतःचं मंगळसूत्र पण गहाण ठेवायला निघालो होतो आम्ही. इतपत तिने मला खूप सपोर्ट केलाय. आणि त्याच्यानंतर मग माझ्या भावाचा फोन आला की नको म्हणून मी करतो पैशाचे अरेंज. मग मी त्याच्यानंतर अकॅडमी वगैरे लावली आणि नंतर माझं सिलेक्शन झालं. 2014ची बॅच आहे माझी. अच्छा. तर मग पोस्टिंग कुठे असते? पोस्टिंग माझी आता CST अप्पर पोलीस महासंचालक DG ऑफिस गेटवेच्या तिथे आहे, तिथे. आणि माझं पोलीस हेडक्वार्टर नायगाव दादर. पण आज तू हे सगळं सांगत असताना डोळे पाणावलेत तुझे. हो, कारण आईचे खूप कष्ट आहेत त्याच्या मागे. खूप अजूनही ती खूप कष्ट करते. अजूनही ती नेहमी धावत येते की तुला काय पाहिजे तू फक्त मला सांग.
मग आज इतक्या वर्षामध्ये समजा कधी आईला कधी बोलू शकले नाहीस तू तुझ्या मनातलं, आज या माध्यमातून तू काय सांगशील आईला? काही नाही, फक्त माझं आयुष्य तिला लाभो एवढंच मी देवाजवळ प्रार्थना करेन. ती इथेच आहे. कुठे आई? आई, अरे या. मला खरं तर तुझ्या बहिणीला मला विचारायचं की बहिणी तुझ्या पण डोळ्यातनं पाणी आहे, काय सांगशील तू ताईंबद्दल? काय सांगणार, मुलीसारखं मी वाढवलंय तिला. स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात हेच खूप आहे आमच्यासाठी. त्याच्यात माझ्या सासूबाईचं खूप मोठं श्रेय आहे. किती सुंदर, क्या बात आहे. हे नातं किती माझी किती गोड आहे आईपेक्षा बघा. माझी सासू मला खूप, कधी मला आईची आठवण येत नाही माझी, एवढी माझी सासू चांगली आहे. आई, तुझ्या सगळ्या प्रवासाबद्दल काय सांगशील, काय सांगशील तू ताईला? मी सगळ्या मुलांना सांगत असते की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतः चांगले शिका आणि स्वतः तुमच्या मुलांना पण माझ्यासारखंच ध्यान द्या. मी जसं तुम्हाला कष्ट करून ध्यान दिलं आणि माझ्या सुनेला, माझ्या 3 मुली, तशीच सुनेला माझ्या 4थी मुलगी म्हणून मी समजते. वा. आणि मी माझ्या सुनेला कुठं पण घेतल्याशिवाय जात नाही. माझी 4थी मुलगी म्हणूनच तिला मी सांभाळते. वा, ही अशी सासू, अशी भावजय जर प्रत्येक घरामध्ये असेल ना तर खरंच सांगतो ना तो संसार इतका सुखाचा आणि आनंदाचा होऊ शकतो. हे एक ज्वलंत अनुभव आणि ज्वलंत एक तुमच्या समोर उदाहरण आहे. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या तिघींसाठी झाल्या पाहिजे. हो हो, किती सुंदर. ताई तुझं नाव सांग. पूनम सुनील निपाणे. किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष. माहेर कुठलं? कारी. हा, कारी. कारी. आणि सासर? करंजे. आणि भाऊजी काय करतात? भाऊजी कुपर कंपनीत कामाला आहेत. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? मस्त. स्वभाव मस्त आहे. क्या बात आहे. ताई काय सांगशील आई बाबांची आठवण? आई बाबांची एवढीच आठवण सांगू शकते मी की मला त्यांनी 2 वेळा जीवनदान दिलंय. काय म्हणजे मला पहिलं म्हणजे मी जेव्हा लहान होती, जन्मली त्यावेळेला त्यांना वाटलं पण नव्हतं की मी जगेन म्हणून शनी, कारण माझा जन्म झाला त्यावेळेला मी खूप कमजोर होती. त्यांच्याकडे एवढे पैसे पण नव्हते की ते माझे उपचार करू शकतील म्हणून शनी. तेव्हा एकदा तिने मला जन्म दिलाय. आणि दुसरा म्हणजे मला थायरॉइडचा त्रास आहे. म्हणजे मला चालायचं सुद्धा येत नव्हतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ती मुलगी तुमच्या हातून गेली म्हणून शनी. तिला रक्त चढवायला लागेल म्हणून शनी. तेव्हा पण त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणजे एवढी परिस्थितीच नव्हती आमची की ती मला वाचवू शकतील म्हणून शनी. तरी पण माझ्या पप्पांनी कुठून मी पैसे गोळा करून मला वाचवलंय. त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते दोघांचे पण. त्यांनी मला 2 वेळा जन्म दिलाय. त्यामुळे काय बात आहे. आपण नेहमी म्हणत असतो की आई वडील आपल्या देवाच्या जागी असतात. हो. ते का असतात हे आपल्याला अशा प्रसंगातून गेल्यानंतरच कळतं. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकतेस. मला नाव घ्यायचे. नाव घ्यायचे? मग घे की नाव. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कणा. हो. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कणा. आज आहे 16 सप्टेंबर. नवऱ्याचं नाव कवा घेशील मग तू? नाव घ्यायचं बोलली म्हणून छान तू नाव घेतलं तर नवऱ्याचं नावच घेतल्याने नाही. नवरा आपला बिचारा वाट बघते तिथं. आता नाव घेईल, आता नाव घेईल. पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राच्या पाठीचा कणा. शिलीनरावांचं नाव घेते. आज आहे 16 सप्टेंबर.
केळ देते सोलून, पेरू देते चिरून, सुनीलरावांचं नाव घेते, कुंकुल ते कोरून. काय काय हा 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 एवढं पटापटा नको, जरा आम्हाला कळेल असं पण बोल. हा काय काय केळं देते सोलून, केळ देते सोलून, पेरू देते चिरून, सुनीलरावांच्या नावाचं कुंकू लावते कोरून. क्या बात है, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हो हो, या काही बसू शकता तुम्ही. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपले मजेशीर खेळ खेळायला, कारण त्यातूनच होणार आहे हुकुमाची राणी. आणि आता तुम्हाला सगळ्यांना खरंच सगळ्या तायांना तुम्हाला माहिती झाले की ही खुर्ची इथे का ठेवलेली आहे, कारण ही अत्यंत मानाची खुर्ची आणि या खुर्चीसाठी सगळे खेळ होणार आहे. आणि ही खुर्ची जी ताई पटकावणार आहे ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण त्यासाठी आपल्याला 14 ताया हव्या आहेत. पण आता त्या निवडणार कशा, तर त्या लकी ड्रॉ मधून आपण निवडणार आहोत. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाची चिठ्ठी आहे त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळाकडे. आणि कोण आहेत त्या ताया, पटकन त्यांनी उभं राहायचं आणि आपली चिठ्ठी दाखवायची लाल रंगाची. ये बाबे, ओहो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. लकी ड्रॉ मधून या 14 ताई आजच्या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. आणि यातूनच होणार आहे आजची हुकुमाची राणी. त्यामुळे आता आपण पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ आहे स्टॅच्यू स्टॅच्यू. म्हणजे कसं आहे की इथे संगीत वाजणार आहे. संगीत वाजल्यानंतर सगळ्या ताया सॉलिड नाचणार आहेत, बेधुंद होऊन नाचणार आहेत. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा त्या आहे त्या पोझिशन मध्ये उभ्या राहणार आहेत, अजिबात हलणार नाहीत. ज्या ताई हलतील हसतील त्या ताई बाद. 4 ताया अशा बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. तेव्हा बघूया कोण आहेत त्या भाग्यवान ताया ज्या जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा लवकर लवकर, हा हा लवकर प्लीज. कोण बोलणार प्लीज, असं लगेच नाही. हा व्हेरी गुड. हा प्लीज, क्या बात आहे. चला तो सुरू करूया खेळायला. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात आहे. संडे मार्केटला माझी मसुलीचा भाव चिकू भंडार आहे. संडे मार्केटला माझी मसुलीचा क्या बात आहे ताई, मस्त. ये बात. स्टॅच्यू. ये ताई तू हल्लीस, ताई बाद झालेली आहे. अच्छा, ये ताई तू पण ताई बाद झालेली आहे. अरे बापरे, काय म्हणणं तुझं ताई? ताई काय झालं ताई हे असं? अजिबात हलत नाहीये माझी ताई. ताई हल्ली, ताई हल्ली, ताई तुम्ही हल्ला. उचलून देऊ का? 5 रुपयाचं कॉईन पडले का? ही ताई तर बघ, ही ताई बघा. हा पुतळा कुठल्या चौकातला सांगा बरं? हा हलतच नाही, एकदम कडक. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. त्या
खेळातून या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि ह्यातलीच होणार एक हुकुमाची राणी. चला तर मग जाऊया पुढच्या खेळामध्ये. काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे. जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतरच आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आहे आणि उड्या मारत मारत ती तुमच्या समोर जी सफेद लाईन दिसते ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि त्यातूनच होणार आहे आजची हुकुमाची राणी. त्या बघूया कोण होते हुकुमाची राणी. आणि त्यासाठी ताईंची वेळ सुरू होते. 1 2 2 3. व्हेरी गुड. मस्त. हा व्हेरी गुड. क्या बात है. ये बात. हो. अरे बापरे हो. ये बात. शाबाश. अरे बापरे क्या बात है. व्हेरी गुड. 5 ताया आपल्या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहेत आणि या खेळाचं नाव आहे. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे. त्या खुर्चीवरती सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे. ओवल्यानंतर सुई असं ओरडायचंय. ती सुई तशीच खुर्चीवरती ठेवायची आहे आणि लंगडी घालत घालत त्या लोगोऱ्यांपर्यंत जायचंय आणि त्या रिंगणामध्ये लोगोऱ्या अगदी व्यवस्थित एकावर एक रचायचे आहेत. रचून झाल्यानंतर लगोरी असं जोरात ओरडायचंय आणि मग धावत जाऊन ती लाईन पार करायची आहे. ठीक आहे. सगळ्या तयार आहेत पाठी तयार. चला तर सुरू करूया आणि या खेळासाठी वेळ सुरू होते. 1 2 3. अरे बापरे लगेच झालं पुढे. लंगडी घाल इथं. हा शाबाश. व्हेरी गुड. हा मस्त. हा अरे हो ये बात. हा लवकर ये शाबाश. ये बात. हा व्हेरी गुड. हा लवकर. हा व्हेरी गुड. हा लवकर घे सुई धागा. हो लवकर. हा लवकर. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा ये बात. ओके. हा मस्त. हा क्या बात आहे. नाही हरकत नाही. ह्या ताई सुईमध्ये धागा होईपर्यंत आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 2 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या शेवटच्या खेळामध्ये आणि या 2 तायामधून आता होणार आहे हुकुमाची राणी. कोण होणार आहे ते आता आपल्याला लवकरच कळणार आहे. पण हा खेळ असणार आहे या मानाच्या खुर्चीसाठी म्हणजेच संगीत खुर्ची. मध्ये जी ताई ही मानाची खुर्ची पटकवेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर मग सुरू करूया संगीत खुर्ची. चला त्यासाठी म्युझिक प्लीज. हात दुखला असेल ना तर हात दे वरती. व्हेरी गुड. मस्त. हा क्या बात आहे. हुकुमाची राणी अर्थातच झालेली आहे ही ताई. पण उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. क्या बात आहे ताई. तुझं पण खूप अभिनंदन. सर मराठीची आठवण म्हणून तुला मिळते ही छोटीशी भेट वस्तू. कसं वाटतंय तुला. खूप छान वाटते. असं माहेरच्या आठवणींमध्ये एकदम रमून गेले हो की नाही. त्याच्यामुळे याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची. भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय नाही हा माझा कप आहे. मी का त्यांना देऊ. माझा कप आहे ना. मी का त्यांना देऊ. त्यांना नाही देणार. नाही उलट मी काय म्हणतो माहिती वेगळं कर.
त्यांना ह्याच कपातून चहा आणि कॉफी दे आणि त्यांना सांग, हा घ्या कप आणि बसा गप. आ.